नमस्कार मंडळी. प्रत्येक भांडण किंवा वाद हा काय फक्त लाठ्या काठ्या तलवारी किंवा अंगाच्या ताकदीने जिंकता येतात का? जर असा विचार करत असाल ना तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण खरी कुस्ती ही रणांगणात नाही तर आधी माणसाच्या डोक्यात आणि बुद्धीने खेळली जाते. आता समजा तुमचा शत्रू अंगापिंडाने खूप मजबूत आहे, डोक्याने प्रचंड कपटी आहे आणि तुम्हाला नाहक त्रास देतोय. तर अशा वेळी त्याच्याशी थेट लढण्यात काहीच शहाणपणा नाही. तिथं अंगात बळ नाही तर डोक्याचा खाक्या आणि शिकाऱ्याचं प्लॅनिंग चालवावं लागतं. लक्षात ठेवा, जंगलाच्या राजाला म्हणजेच वाघाला हरवायचं असेल ना तर स्वतःला वाघ बनवण्याची गरज नसते. तिथं शिकाऱ्यासारखं तल्लख डोकं असावं लागतं. समोरचा कितीही उड्या मारू द्या, आपण एकदम शांत राहून असा काही अचूक डाव टाकायचा की समोरचा थेट चारी मुंड्यात चित झाला पाहिजे. यालाच म्हणतात खरी चाणक्य नीती. म्हणूनच म्हणतात ताकदीपेक्षा नेहमी युक्ती मोठी असते. आणि आजच्या व्हिडिओत आपण शत्रूचा गेम उलटवण्याचा हात छातीर फॉर्म्युला पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1. शांत राहा आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवा. शत्रू जेव्हा समोर येतो ना तेव्हा तो सगळ्यात आधी आपल्याला चिडवून डिवचून आपला थरकाप उडवायचा प्रयत्न करतो. त्याचा मुख्य डाव हाच असतो की आपण रागाच्या भरात यावं, डोकं गरमावं आणि एखादी मोठी चूक करून बसावी. पण चाणक्य काय म्हणतात, अशा वेळी रागून चालत नाही. रागात माणूस स्वतःच नुकसान करतो. समोरचा कितीही उड्या मारू द्या, आपण एकदम थंड राहायचं. तोंडातून अवाक्षरही काढायचं नाही. आपलं हे असं शांत राहणं आणि गप्प बसणं समोरच्याच्या काळजात धडकी भरवतं. तो चक्रावून जातो, त्याचं अवसान गळतं. त्याला समजतच नाही की हा माणूस काय डाव टाकणार आहे. शांत डोक्याने रचलेला डाव शत्रूला असा काही धोबीपछाड देतो की तो पुन्हा उठूच शकत नाही. म्हणूनच रागावर ताबा ठेवा आणि शांत राहून गेम पलटा. नंबर 2. शत्रूच्या ताकदीचा आणि कमकुवतपणाचा अभ्यास करा. शत्रूला चारी मुंड्यात चित करायचं असेल तर आधी त्याची नाडी ओळखता आली पाहिजे. तो कुठं मजबूत आहे आणि कुठं कच्चा आहे याचा माग काढावा लागतो. समजा समोरचा पैशाच्या माझावर उड्या मारत असेल तर त्याला वेळेची आणि परिस्थितीची किंमत दाखवून आसमान दाखवायचं. पैशाने वेळ विकत घेता येत नाही हे त्याला पटवून द्यायचं. जर तो फाजील अहंकारी आणि घमेंडी असेल तर त्याला खोटा खोटा मान सन्मान द्यायचा. तुम्हीच राजे असं म्हणून त्याला हवेत फुगवायचं आणि तो गाफील झाला की त्याचा गेम करायचा. प्रत्येक माणसाची एक कच्ची नस असतेच. कोणाला पैशाचा लोभ असतो, कोणाला नात्याची कमजोरी असते. त्याची ती नेमकी कमजोर नस ओळखून काढायची, त्यावर गपगुमानं बारीक लक्ष ठेवायचं आणि योग्य वेळेतच एकाच घावात असा काही वचपा काढायचा की समोरच्याला पाणी सुद्धा मागायची जागा उरली नाही पाहिजे. नंबर 3. शत्रूला कधीही कमी लेखू नका. आपण बरेचदा काय करतो, समोरचा गरीब किंवा कमजोर दिसला की त्याला एकदम हलक्यात घेतो. पण चाणक्य म्हणतात हीच आपली सगळ्यात मोठी चूक ठरते. शत्रू कितीही किरकोळ किंवा लहानाचा मोठा असला तरी त्याला कधीच कमी लेखू नका. अहो, शेकोटीची एक छोटीशी ठिणगी सुद्धा अख्खं रान पेटून खाक करायला पुरेशी असते, हो की नाही? तसंच त्या छोट्या शत्रूचं असतं. तो कधी कुठून आणि कसा पलटवार करेल याचा नेम नसतो. म्हणूनच समोरच्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालीवर सोंड्यासारखी बारीक नजर ठेवा. तो काय करतोय याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि समजा आपला पहिला डाव चुकलास तर ऐनवेळी आपली तारांबळ उडू नये म्हणून डोक्यात नेहमी एक दुसरा तोडगा म्हणजे बॅकअप प्लॅन तयारच ठेवावा. सावध ऐका आणि नेहमी 2 पावलं पुढचा विचार करा, मग बघा विजय आपलाच. नंबर 4. साम दाम दंडभेदचा अचूक वापर. साम दाम दंडभेद हा चाणक्य नीतीचा असा अचाट मंत्र आहे ज्यामुळे मोठमोठे राजे रजवाडे सुद्धा टेकले. हा खेळ टप्प्याटप्प्याने खेळायचा असतो. आधी येतो साम म्हणजे समोरच्याला अगदी प्रेमानं, गोडी गुलाबीनं आणि समजुतीने पटवून वाद मिटवण्याचा प्रयत्न करायचा. तिथं नाही जमलं तर मग दाम वापरायचा. त्याला पैशाचं किंवा फायद्याचं एखादा आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवायचं किंवा गाफील करायचं. तिसरा नंबर लागतो भेदचा. हा तर खूप शातीर डाव आहे. शत्रूच्या गोटात धुसफूट निर्माण करायची, त्याच्या खास माणसालाच फोडून आपल्याकडे करायचं. शत्रू एकदा एकटा पडला की अर्धा तिथेच संपतो आणि समजा हे तिन्ही तोडगे अपयशी ठरले तर मग शेवटचा खाक्या म्हणजे
दंड. मग मात्र कसलीही गयावया न करता पूर्ण ताकदीनिशी समोरच्यावर तुटून पडायचं आणि त्याचा पार नायनाट करायचाच. हाच खरा विजयाचा मार्ग आहे. नंबर 5. आपले रहस्य कधीही उघड करू नका. आपल्या मनात काय चाललंय आणि आपली पुढची चाल काय असणार आहे हे कधीच कोणाजवळ उघड करायचं नसतं. चाणक्य तर म्हणतात की आपलं गुपित अगदी स्वतःच्या माणसाला किंवा जीवाभावाच्या मित्राला सुद्धा सांगू नका, कारण माणसाचा भरवसा नाही. वेळ बदलली की कालचा मित्र कधी आजचा शत्रू बनेल हे सांगता येत नाही. जर शत्रूला चारी मुंड्या चित करायचं असेल तर आपण पुढचं पाऊल काय टाकणार आहे याचा समोरच्याला साधा सुगावाही लागला नाही पाहिजे. आपण नेमका कुठला डाव खेळणार आहे याच्या विचाराने शत्रूच्या डोक्याचा पार भुगा झाला पाहिजे. आपल्या रणनीतीचा पत्ता कोणालाच लागू न देणं हाच शत्रूचा गेम करण्याचा सगळ्यात शातीर आणि हुशार मार्ग आहे. नंबर 6. स्वतःला इतके यशस्वी करा की तोच त्याचा पराभव ठरेल. शत्रूला हरवायचं म्हणजे फक्त मारामारी करणं, हातपाय तोडणं किंवा त्याला रक्ताळलेलं बघणं असं अजिबात नाही. चाणक्य म्हणतात यापेक्षा मोठा आणि भयंकर बदला दुसरा कुठलाच नाही, तो म्हणजे तुमचं यश. समोरच्याला अंगाच्या ताकदीने हरवण्यापेक्षा स्वतःच्या कामावर, ज्ञानावर आणि प्रगतीवरती एवढी अफाट मेहनत घ्यायची की आपली उंची थेट आकाशाला भिडली पाहिजे. आपण एवढं मोठं व्हायचं की आपल्याला नुसतं बघूनच समोरच्याच्या पोटात गोळा आला पाहिजे आणि त्याची भीतीने गाळण उडाली पाहिजे. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन थाटात उभे राहता ना, तेव्हा तो शत्रू तुम्हाला खाली खेचू शकत नाही. तो स्वतःच्याच जळफळाटात आणि ईर्षेत आतल्या आत जळून खाक होतो. त्याला मारण्याची गरज पडत नाही. तुमची प्रगतीच त्याचा रोज गेम करते. म्हणूनच नडण्यापेक्षा स्वतःला घडवा. तर मित्रांनो, शत्रूला धूळ चारीत असताना स्वतःचा तोरा आणि रुबाब कधीच कमी होऊ द्यायचा नाही. चाणक्य नीतीचा हाच तर खरा अर्क आहे. समोरचा कितीही कपटी आणि ताकदवान असला तरी आपली बुद्धी आणि आपला संयम हीच आपली सगळ्यात मोठी ढाल आणि तलवार आहे. हे कायम ध्यानात ठेवा. उठसूट कोणाशीही नडत बसण्यापेक्षा शांत डोक्याने आपला प्लॅनिंग आखायचा आणि गपगुमानं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं. जेव्हा तुम्ही कष्टाच्या आणि यशाच्या जोरावर शिखरावर जाऊन पोहोचताल ना, तेव्हा चांगल्या चांगल्यांची बोलती तिथेच बंद होईल. चला तर मग डोक्यात हा विचार पक्का ठेवा. स्वतःला मजबूत करा, हुशारीने पावलं टाका आणि आपल्या कर्तृत्वाने मैदान मारून दाखवा. बघा मग विजय तुमचाच आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.